नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये निशा कामत ही आनंदीला विचारत असते की तुमच्या आधीच्या नवऱ्याला तुम्ही सोडलं होतं, तरीही ते तुमच्या पुन्हा पुन्हा मागे यायचे दुसऱ्या लग्नानंतरही. याबद्दल तुमचं काय मत आहे? त्याच वेळेला आनंदी म्हणते की ते वाईट प्रवृत्तीचे होते आणि त्यांचा स्वभाव मला आवडत नव्हता आणि त्यासाठी ते माझ्या मागे मागे करत होते, म्हणूनच तर मी त्यांना सोडलं होतं. ते माझा छळ करायचे, म्हणून मी त्यांना अजिबातच दाद दिली नाही. डिवोर्सनंतर मी कधीही त्यांना भेटण्याचा किंवा बोलण्याचा त्यांच्याशी प्रयत्न केला नाही. म्हणूनच आम्ही दोघे वेगळे आहोत. हेच याचं उत्तर आहे. हे ऐकल्यावर आनंदीला ती म्हणते की ओके, ठीक आहे. आणि या प्रश्नावर सार्थकला देखील बरं वाटलेलं असतं. त्यानंतर मग आता पुढचा प्रश्न येतो. रेश्मा रागावूनच केदारकडे बघत असते, कारण मेन प्रश्न आलेलाच नसतो. निशा कामत म्हणते की बरं, असं असतं की अगोदरच्या लग्नामध्ये जो काही त्यांचा पास्ट असतो तो आत्ताच्या प्रेझेंटमध्ये डोकावत असतो. तुमचं असं काही आहे का? म्हणजे अगोदर मूलबाळ वगैरे? तेव्हा सगळेजण विचार करू लागतात. हा प्रश्न ऐकल्यानंतर सुधा, आकांक्षा, अरविंद सगळ्याजणांच्या चेहऱ्याने यायला लागतं. केदारला तर हा प्रश्नच हवा असतो, तो तर आनंदात असतो. नंतर मग आनंदी विचार करू लागते की नेमकं मी हे काय बोलू आणि यांनी हा काय प्रश्न विचारला आहे. त्याचबरोबर इथे मनोज देखील हा इंटरव्ह्यू ऐकत असतो. नंतर निशा कामत म्हणते की आनंदी मॅडम, सांगा ना काय उत्तर आहे? म्हणजे आम्ही असं ऐकलं होतं की लग्नाच्या अगोदर तुमचं अबॉर्शन वगैरे झालं होतं, म्हणजेच या लग्नाच्या अगोदर. तेव्हा हे ऐकल्यानंतर वृंदाला तर मात्र मजाच वाटते. सार्थक निशा कामतला म्हणतो की एक मिनिट, एक्सक्यूज मी, तुम्ही हा काय प्रश्न विचारताय? ऑब्वियसली नो, त्यांच्याबरोबर आयुष्यात असं काही अगोदर घडलं नव्हतं आणि तुम्ही हे कसले प्रश्न विचारताय? तेव्हा आता निशा म्हणते की सर, सॉरी, हे सगळे इंटरव्ह्यूच्या निगडीतच प्रश्न आहेत आणि आम्हाला अशी बातमी मिळाली आहे की आनंदी मॅडमचा अगोदर डिवोर्सच्या अगोदर मूल होतं आणि त्यांचं अबॉर्शन झालं होतं पहिल्या नवऱ्याच्या बाबतीत. हे ऐकल्यावर सार्थकला धक्काच बसतो. सार्थक म्हणतो की नाही, तुम्ही काहीही बोलताय, असं काहीही झालेलं नाही आहे आणि तुम्ही आम्हाला आमच्या केसच्या संदर्भात प्रश्न विचारण्यासाठी बोलवलेलं होतं आणि हे वेगळेच प्रश्न कसले विचारताय? तेव्हा ती म्हणते की सर सॉरी, म्हणजे तुम्हाला वाईट वाटलं असेल तर मी इतका पर्सनल क्वेश्चन करते, पण खरंच आम्हाला हा प्रश्न ऐकायचा होता. त्याच वेळेला सार्थक म्हणतो की नको, आता नो मोर क्वेश्चन्स, आम्ही निघतो. तेव्हा निशा म्हणते की येस सर, हरकत नाही, तुमच्या दोघांबरोबरचा इंटरव्ह्यू अगदी छान केला आमचा, असं म्हणून निशा त्यांना निरोप देते. त्यानंतर इथे अण्णा म्हणतात की मालती, काहीतरी गडबड आहे. जेव्हा त्या रिपोर्टरने आनंदीला तसा प्रश्न विचारला तेव्हा सार्थक सरांचा चेहरा असा का पडला होता? म्हणजे सार्थक सरांना याबद्दल काहीच माहीत नाही. तेव्हा लगेच लीना म्हणते की हो आई, बरोबर म्हणतात अण्णा, म्हणजे सार्थक सरांना आनंदीने सगळं सांगितलं ना, मग त्यांचा चेहरा असा का पडला होता? त्यांनी तर डायरेक्ट सांगितलं की नाही, आनंदीचा असा कोणताही भूतकाळ नव्हता. याचा अर्थ असा आहे लीना की त्यांना काहीही माहिती नाही आहे. तेव्हा लीना देखील म्हणते की हो आई, मलाही जरा शंकाच वाटते की सार्थक सरांना त्याबाबत काहीच माहीत नसावं. मग आता मालती म्हणायला लागते की नक्की हे सगळं काय आहे याचा विचार केला पाहिजे. आनंदीने सगळं सांगितलंय, तशी चिठ्ठीच तिने लिहून ठेवली होती, मग नेमकं हे सगळं काय झालं? तेव्हा आता अण्णा म्हणतात की मालती, तू जरा शांत हो. हे बघ, आपण बघूया काय करायचं ते, तू उगीचच टेन्शन घेऊ नको. नंतर घरी आल्यावर वृंदा म्हणते की बापरे, काय गं ते इंटरव्ह्यू घेणारे काहीही प्रश्न विचारत असतात. खरंच मला आनंदी तुझ्यावर बाबा पूर्ण विश्वास आहे. जर तसं काही असतंच ना, तर तू आम्हाला विश्वासात घेऊन आधी सांगितलं असतंस, जर तुला बाळ वगैरे असलं असतं तर पहिलं. आणि त्याच वेळेला आता सार्थक म्हणतो की हो जाऊ दे ना, आपण उगीचच ते प्रश्न कशाला काढायला. नंतर वृंदा म्हणते की हो ना, आनंदीचं जाऊ दे, आनंदीच्या घरच्यांनीच आपल्याला सगळं पहिले सांगितलं असतं जर असं काही असलं असतं तर. तेव्हा सुद्धा म्हणते की हो, हे इंटरव्ह्यूवाले काहीही प्रश्न विचारत असतात, त्यांना काय फक्त विचारायला काहीतरी कंटेंट हवं असतो, बाकी काही नाही. आनंदीचं थोडीच असं काही आहे, असं सुद्धा म्हणते. तर म्हणतो की एनिवेज, मीही आता ऑफिसला जातो, मला जरा काम आहे. आनंदी विचार करू लागते की हे सगळं काय आहे आणि सार्थक सर तिथे असं काहीही नाही माझ्याबद्दल असं कसं बोलले, मला बघितलं पाहिजे नेमकं. तेव्हा केदार, वृंदा, शलाका तिघी रूममध्ये येऊन मजा लुटून म्हणतात की बघितलं, त्या आनंदीचा चेहरा काय पडला होता? केदार म्हणतो की हो ना, मी तर तिच्या चेहऱ्याकडेच पाहत होतो. तो प्रश्न विचारल्यानंतर तिचा चेहरा जो काही पडला होता ना, ते पाहून मला तर इतकी मजा आली आहे. मग केदार म्हणतो की अहो सासूबाई, तुम्ही का तिथेच नाही खऱ्याचं खोटं केलं, खोट्याचं खरं केलं? अहो
खरं तर तेव्हाच लोखंड तापलं होतं, हातोडा मारायचा होता ना. तेव्हा वृंदा म्हणते की नाही जावई बापू, जरा वेळ जाऊ द्या. कसं आहे ना, त्यावेळेला जर काही सगळं सांगितलं असतं तर मजा राहिली नसती. मला हे सगळं आता करायचंच आहे उलगडा. आणि आज रात्रीच बघा या विषयाचा कसा तुकडा पाडते ते. आनंदीला सगळ्यांसमोर कशी करते ती बघाच. आणि आज रात्रीच या सगळ्याचा निकाल मी लावणार आहे. जास्त वेळ काही मी घेणार नाही. तर शलाका हे ऐकून खूपच खुश झालेली असते. नंतर आनंदी विचार करते की हे सगळं काय आहे. तितक्यात तिचा फोन वाजतो. ती म्हणते की अण्णा बोला, काय झालं. तेव्हा अण्णा म्हणतात की अगं आनंदी, हे काय आहे, तू तर म्हणाली होतीस ना की सगळं तू सार्थक सरांना घातलं आहेस कानावर. मग ते असे का बोलले इंटरव्ह्यूमध्ये की तुझ्या बाबतीत असं काहीच नव्हतं भूतकाळ वगैरे. नक्की तू त्यांना सगळं सांगितलं आहेस ना. तेव्हा आनंदी म्हणते की हो अण्णा, मलाही समजलं नाही की सार्थक सर तिथे इंटरव्ह्यूमध्ये असं का बोलले ते. हो, खरं तर या सगळ्यामध्ये मी त्यांना चिठ्ठी लिहिली होती आणि त्यात सगळी कल्पना त्यांना दिली होती मी. पण ते मला असं का बोलले मला नाही कळलं. तेव्हा अण्णा म्हणतात की लवकरात लवकर काही ते बघ, नाहीतर दुसऱ्यांकडून त्यांना कळण्याच्या आधी तूच त्यांना सांग. तर सार्थक इथे रेश्माला भेटायला येतो. तो म्हणतो की खरं तर तुला भेटण्याची इच्छा नव्हती, पण मुद्दामच तुला इथे बोलवून घ्यावं लागलं. तेव्हा ती म्हणते की बोल, काय झालं आहे. तो म्हणतो की खरं तर मी मित्र या नात्याने तुझ्याशी बोलायला आलो होतो, पण ती मैत्री तू ठेवत नाहीस. तेव्हा रेश्मा म्हणते की मित्र, आता मित्र वगैरे काहीही नाही आहे, आता फक्त आपण बिझनेस पार्टनर्स आहोत, दॅट्स इट. तेव्हा सार्थक म्हणतो की हो बिझनेस पार्टनर्स आहोत ना, मग तशीच राहा ना, कशाला माझ्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफेअर करण्याचा प्रयत्न करतेस. तेव्हा ती म्हणते की व्हॉट डू मीन, तुला काय म्हणायचं काय, मी कुठल्या गोष्टीत तुझ्या दखलंदाजी केली. तेव्हा तो म्हणतो की हे बघ, मला काही बोलायला लावू नकोस. आता तू काय काय केलेलं आहेस आनंदीला त्रास देण्यासाठी ते मलाही चांगलं माहीतच आहे आणि तुलाही माहिती आहे. म्हणूनच तू कशाला हे सगळं करतेस. तेव्हा तुझ्या घरच्यांनाही तू वेगवेगळ्या प्रकारे टॉर्चर केलंस असा विषय तो काढतो. ती म्हणते की हे बघ, त्यांनी अगोदर मला त्रास दिला होता, मी विनाकारण काही त्यांना त्रास द्यायला गेले नाही आणि त्यांनी त्रास दिला त्याच बदल्यात मी त्यांच्यावर केस केली, दॅट्स इट. तेव्हा मग सार्थक म्हणतो की ठीक आहे, पण मग तू आजच्या गोष्टीत कशाला इंटरफेअर केलंस. आमचा इंटरव्ह्यू होता, चांगला चालू होता, मग तू त्या ब्रॉडकास्ट वेलीला नको ते प्रश्न विचारायला का सांगितलेस. तेव्हा ती म्हणते की हॅलो, मी असं काही केलेलं नाही आहे. तेव्हा तो म्हणतो की तुझ्यावर विश्वास नाही, तू काहीही करू शकतेस. तेव्हा सार्थकला ती म्हणते एक काम कर, मला हा प्रश्न विचारल्यापेक्षा तू तुझ्या बायकोला जाऊन विचार ना की काय खरं आहे आणि काय खोटं आहे. जर खरंच असेल तर ती ते तुला सांगेल. तो म्हणतो की खरं खोटं करण्याची काहीच गरज नाही आहे, माझ्या आनंदीवर पूर्ण विश्वास आहे. आणि प्रेम तुला काय माहितीच नाही. प्रेम हे विश्वासावर आधारित असतं आणि ते नातं असतं. तुला विश्वास आणि प्रेम या गोष्टी कधी कळल्यात का. रेश्मा म्हणते की ओके ठीक आहे, एक काम कर ना, तुला इतकाच विश्वास आहे ना, मग जाऊन विचार आणि काय ते खरं खोटं कर, मग तुला समजून जाईल. एक्सक्यूज मी असं म्हणून ती निघून जाते. आणि त्याच वेळेला आनंदी घरी विचार करत असते की नेमकं काय झालं असेल. सार्थक सर असं का बोलले की माझ्या बाबतीत असं काही भूतकाळ नाही आहे. मी तर त्यांना सांगितलं होतं, पण ते असं का वागले मला कळत नाही. मला सार्थक सरांना आजच्या आज ही गोष्ट सांगितली पाहिजे, त्याशिवाय काहीही होणार नाही असा विचार आता आनंदी करते. नंतर वृंदा ही सुधाला म्हणत असते की काय हे रिपोर्टर खरंच किती काय काय आणि विचित्र प्रश्न विचारतात. यांना ना फक्त आपल्या चॅनलवर काढायचं असतं, बाकी काहीही नाही. त्यानंतर सुधा म्हणते की हो ना, नको नको ते प्रश्न विचारतात आणि बाकीच्यांच्या घरात या प्रश्नांमुळे काय आग लागायचे, काय संसार उद्ध्वस्त होणार याची त्यांना काहीही चिंता किंवा पर्वा नसते. कसेही प्रश्न विचारत सुटतात. त्याच वेळेला आता लगेच शलाका म्हणते की नाही, असं काही नसतं, कधी कधी ते जे प्रश्न विचारतात ना ते खरे पण असतात बरं. वृंदा म्हणते की अगं काय बोलतेस काय तू, आणि जर तिच्यावर विश्वास ठेवायला गेलो आपण तर आपली आनंदी खोटी ठरेल असं होईल ना. तेव्हा शलाका म्हणते की अगं नाही, माझ्या मैत्रिणींच्या बाबांच्या बाबतीत असंच झालं होतं, त्यांचा असाच इंटरव्ह्यू होता आणि तिथे प्रश्न विचारला गेला होता की तुमच्या बाबांचं बाहेर अफेअर आहे का. त्याच वेळेला ती नाही असं म्हणाली, पण थोड्या दिवसानंतर कळलं की ती जी इंटरव्ह्यूवर म्हणत होती ते खरं होतं आणि रिपोर्टरचं म्हणणं खरं झालं, तिच्या बाबांचं खरंच अफेअर होतं. तेव्हा वृंदा म्हणते की हे बघ, हे काही वेगळंच वाटतंय मला, आणि जर असं काही असती ना तर आनंदीने आपल्याला सांगितलं असतं ना. सुधा म्हणते की आपल्याला काय, तिने सार्थकच्याही कानावर हे सगळं घातलं असतं, आणि जर असं काही नाही आहे याचा अर्थ आनंदीच्या बाबतीत ती काही खोटंच बोलत होती. वृंदा म्हणते की खरंच आजकालचं काही सांगता येणार नाही बाबा, कशावर विश्वास ठेवायचा कशावर नाही. तितक्यात आनंदी धावत अण्णांजवळ येते. अण्णा म्हणतात की आनंदी बाळा काय झालंय. तेव्हा ती म्हणते की अण्णा तुमचा समज बरोबर ठरला, आणि सार्थक सरांनी जी चिठ्ठी वाचली ना ती मी लिहिलेली चिठ्ठी नव्हतीच. अण्णा म्हणतात की अगं काय बोलतेस काय आनंदी तू हे. तेव्हा ते म्हणतात की नक्की काय झालं आहे. तेव्हा ती म्हणते की ही बघा, ही चिठ्ठी आहे जी सार्थक सरांनी वाचली. मी तर वेगळी चिठ्ठी लिहिली होती आणि
जी चिठ्ठी शलाकाने लिहिली ती चिठ्ठी ती अण्णांना दाखवते. अण्णा म्हणतात की आनंदी नक्कीच काहीतरी गडबड आहे. कोणीतरी अशी व्यक्ती आहे जी तुझ्या आणि सार्थक सरांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुमच्या नात्याला प्रॉब्लेम व्हायचा प्रयत्न चालला आहे. तेव्हा आनंदी म्हणते की अण्णा मी काय करू मला कळत नाही. याचा अर्थ सार्थक सरांना काहीच माहीत नाही. अण्णा म्हणतात की तू ना फोन कर आणि सगळं सांग. आनंदी म्हणते की फोन करते मी, पण त्यांचा फोनच लागत नाही आहे. बेनारी सरांना पण केला, पण ते म्हणाले की अजून ऑफिसमध्येच आलेले नाहीत सर. तेव्हा अण्णा म्हणतात की थांब मी बघतो काहीतरी, मी फोन करतो त्यांना. आणि मालती लीना देखील बाजूला जातात. सार्थक हा गाडीच्या बाहेरच उभा असतो. तो विचार करत असतो की नेमकं हे सगळं काय चालू आहे. त्याला निशाने विचारलेले प्रश्न आठवत असतात आणि रेश्माने आनंदीच्या बाबतीत खरं खोटं करण्यास सांगितलेलं असतं ते सगळं आठवतं. सार्थक म्हणतो की हे सगळं काय आहे. आनंदीने माझ्यापासून हे सगळं नाही लपवलं असणार. तेव्हा आता सुधाही म्हणत असते की हो, मलाही तेच वाटत आहे की आनंदी काही खोटं बोलणार नाही. पण आता आनंदीला आवाज देत असताना आनंदी कुठेही मिळत नसते. तेव्हा वृंदा म्हणते की आनंदी कुठे गेली की काय. खरं तर चोर कसा आपली चोरी सापडली की तिथून पळून जातो असं काहीतरी तिने केलं असेल तर. तेव्हा सुद्धा म्हणते की अगं वृंदा काहीतरीच काय बोलतेस तू. आनंदी अशी पळून वगैरे कशाला जाईल. तेव्हा मग आता आकांक्षा म्हणते की वहिनीला मी रूममध्ये पण पाहिलं पण तरी ती सापडली नाही. मी बघते तिला कॉल करते. सुधा म्हणते की थांब, आनंदीला कॉल करू नकोस, त्या रिपोर्टरचा नंबर मिळतोय का ते बघ, तिला कॉल करून बघ. तेव्हा अण्णा म्हणतात की हे बघ आनंदी, तू खूप मोठा घोळ केला आहेस. बरं तू घरी तरी सांगितलं आहेस का तू आली असते. ती म्हणते की नाही अण्णा मी तेही नाही सांगितलं. तेव्हा अण्णा म्हणतात की अगं ते काय विचार करतील, तू चोरी पकडली गेली म्हणून पळून वगैरे गेलीस की काय, असं काहीतरी झालं. तेव्हा अण्णा म्हणतात की थांब तू इथेच थांब, मी तुझ्या घरच्यांना नाही तर सार्थक सरांना आधी फोन लावतो. नंतर आनंदीला बाहेरून सार्थकचा आवाज येतो. तो म्हणतो की आनंदी हे काय केलं काय तुम्ही. तुम्ही माझ्याशी असं का खोटं बोललात. मी तुमच्यावर इतकं मनापासून प्रेम केलं, तुमच्यापासून एक एक गोष्ट लपवली नाही, प्रत्येक गोष्ट मनातली तुम्हाला सांगत आलो आहे. पण तुम्ही तुम्ही मात्र माझ्याशी प्रत्येक गोष्ट लपवत राहिलात. असं का केलं तुम्ही. आणि आपल्या नात्यामध्ये इतका विश्वास होता असं तुम्ही म्हणत होतात ना, मग हीच मोठी इतकी गोष्ट तुम्ही कशी काय लपवलात माझ्यापासून. आता आनंदी घाबरते. ती म्हणते की सार्थक सर. सार्थक म्हणतो की काही बोलू नका तुम्ही, मला खरंच खूप राग आला आहे तुमचा. मी तुमच्यावर खरंच मनापासून प्रेम केलं होतं, पण नाही तुम्ही माझ्यावर नाही केलं. खरं तर हा तुमचा दोष नाही आहे, हा माझा नशिबाचा दोष आहे. प्रेम नशिबात असावं लागतं आणि ते माझ्या नशिबात नाही आहे. मी तर तुमच्यावर मनापासून प्रेम केलं, पण तुम्ही तसं नाही केलं. म्हणूनच तर माझ्यापासून इतकी मोठी गोष्ट महत्त्वाची लपवून ठेवलीत तुम्ही. असं आनंदीला विचारल्याबरोबर आनंदीच्या डोळ्यात पाणी येतं. पुढच्या भागामध्ये सुधा ही निशा कामतला भेटते आणि निशा कामत ही सुधाला रिपोर्ट दाखवते आणि रेश्मा देखील म्हणते की हे बघा हिचे रिपोर्ट्स, ती प्रेग्नेंट होती, हे रिपोर्ट्स आहेत तिचे. आता तुम्हीच विचार करा काय करायचं आहे. त्या आनंदीवर विश्वास ठेवायचा आहे की तिला घराबाहेर काढायचं आहे, तुम्हीच ठरवा आता. कारण ती तर तुमच्याशी खोटं बोललेली आहे, असं आकांक्षाला आणि सुधाला रेश्मा सांगत असते. त्यानंतर आता इथे दोघींनाही फार मोठा धक्का बसलेला असतो. आनंदीच्या बाबतीत नेमकं हे सगळं काय घडलं याचा सुधाला विश्वासच बसत नसतो आणि रिपोर्ट पाहिल्यानंतर सुधाचा मात्र त्या सगळ्यावर विश्वास बसू लागतो. नंतर सार्थक हा आनंदीजवळ आलेला असतो. सगळेच जण जमतात. तेव्हा सार्थक म्हणतो की खरं तर खूप विश्वास ठेवला होता तुमच्यावर आणि आय यूज टू लिव्ह यू, पण नाव आय हेट यू. मला खरंच खूप राग येतोय तुमचा आणि तुम्ही माझ्याशी इतकं खोटेपणाने वागलात याचाही तिटकारा वाटतोय. असं म्हणून आता सार्थक निघून चाललेला असतो. आनंदी त्याचा हात धरून त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, मात्र आनंदीचा हात आता सार्थक हात झटकून टाकतो आणि हात झटकून तो आता तिथून निघून चाललेला असतो. त्याला सगळेजण समजवण्याचा प्रयत्न करत असतात, पण मात्र सार्थक तिथे काही थांबत नाही, तो तिथून निघतो. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब